कोल्हापुर शहर के नागरिकों पर अब पानी के कर में बढ़ोतरी का अतिरिक्त आर्थिक बोझ पड़ने की संभावना है। कोल्हापुर महानगर पालिका प्रशासन ने जलकर की दरों में बढ़ोतरी का प्रस्ताव तैयार किया है। पिछले कुछ समय से यह प्रस्ताव चर्चा में था और अब प्रशासन की ओर से इसे लेकर आगे की प्रक्रिया शुरू की जा रही है। पानी की आपूर्ति व्यवस्था को बेहतर बनाने और जरूरी विकास कार्यों के लिए निधि उपलब्ध कराने के उद्देश्य से यह प्रस्ताव रखा गया है। वहीं महापौर रूपारानी निकम ने भी प्रस्तावित जलकर बढ़ोतरी पर सकारात्मक रुख अपनाया है। ऐसे में जलकर कितना बढ़ेगा और इसका असर आम नागरिकों की जेब पर कितना पड़ेगा, इस पर सभी की नजरें टिकी हुई है। नमस्कार, जय श्रीराम। अतिशय महत्त्वाचा आणि क्लिष्ट विषय म्हणजे कोल्हापूर शहरातील पाणी सुरळीत करणं। या विषयावरती खरं तर गेली 4 महिने खूप ओहापोह झाला की प्रशासनानं दरवाढीचा प्रस्ताव कोल्हापूर शहरासाठी आणला होता। खरं तर मीच या विषयाला विरोध होते, कारण मी कोल्हापूरमधली महापौरच्या अगोदर एक लेडीज आहे। मला माहिती आहे की पाणी जर नसेल तर काय पद्धतीनं महिलांची कुचंबणा होते आणि काय पद्धतीनं सगळ्या गोष्टींच्या अडचणी निर्माण होतात। त्या दृष्टिकोनातून आम्ही पहिल्यांदा कोल्हापूरवासियांना सुरळीत पाणी देऊ आणि मग दरवाढ करू याच्यावरती मी ठाम होते आणि म्हणून आम्ही वाढ केली नव्हती। परंतु थोडासा अभ्यास या महापालिकेचा करता इन्कम सोर्स फॉर KMC याकडे पाहताना एकही असं खातं नाही की ज्या ठिकाणी आपल्याला कर्जाचा बोजा आहे आणि त्यामुळं थोडंसं आपल्याला नवीन नवीन चांगल्या संकल्पना उपाययोजना पाण्यावरच्या, जसं की रोबोटिक लिकेज शोधणं असू दे किंवा आज महानगरपालिकेतील कर्मचारी वाढवून आपण पाणीची बिलं वेळेत त्यांच्याकडे पोहोचवणं, कारण 3-3, 4-4 महिने बिलं आपण त्यामुळे देऊ शकत नाही। खूप तुटवडा अगदी बाकी सगळ्या गोष्टींचा आहे। मग लिकेजेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। या सगळ्यासाठी आपल्याला निधीची गरज आहे, त्याशिवाय आपण चांगलं काम करू शकत नाही आणि म्हणून थोडीशी पाण्याची दरवाढ करणं गरजेचं आहे। याला मी सुद्धा सहमत आहे, परंतु विश्वास देऊ इच्छिते कोल्हापूरवासियांना की खूप काही असा बोजा त्यांच्यावरची पडणार नाही। ग्रामीणचा जो दर आहे तो आता आपल्या शहराचा आहे, त्याला थोडीफार फक्त आपण दरवाढ त्याच्यामध्ये करत आहोत आणि मी एक या अनुषंगाने ग्वाही देऊ इच्छिते की नक्की यामुळे आपल्याला जो इन्कम सोर्स महापालिकेला होणार आहे त्याचा उपयोग आपण या सगळ्या त्रुटी दूर करण्यासाठी करून आपण कोल्हापूरला येणाऱ्या वर्षभरामध्येच लोकांचा हा पाणी प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं आदरणीय भारूड साहेब आणि प्रशासन यांच्या मदतीने नक्कीच आपण सॉल्व्ह करू। दरासंदर्भात थोडंसं वरिष्ठांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे, त्यामुळे थोडासा फक्त दरवाढ होईल, जास्ती काय होणार नाही आणि उद्याच्या जीबीमध्ये तोही फायनल निर्णय घेतला जाईल। या पाणी प्रश्नाच्या अनुषंगाने कोल्हापूरवासियांना सुद्धा एक विनंती करू इच्छिते की हा नैसर्गिक पाण्याचा साठा आहे तो जपून वापरा। इवन कोल्हापूर शहरामध्ये कोणाच्याही भागामध्ये गळती असतील पाण्याच्या, त्यात आमच्याकडे सगळ्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेकडे सगळ्या त्या नमूद कराव्या, कारण आम्ही पाणी गळती थांबवणार आहोत आणि मग त्यामुळेच पाणी पुरवठा हा सगळ्या लोकांपर्यंत तुमच्यापर्यंत सुरळीत होणार आहे।